नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की काही बैलाला खरकुताचे आजार झालेले आहेत आणि हे बैल कारखान्यावर ऊस वाहतुकीचं काम करतात बैलगाडीच्या माध्यमातून। मग काही बैल मरण पावतात, त्याच्याकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधावं म्हणून बंजारा समाजाचे व ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी आज एक निवेदन दिलं आहे आणि त्यांनी प्रशासकीय अधिकारी, पशुसंवर्धन आयुक्त यांना काय सांगितलं आहे निवेदनातून ते आपण त्यांच्याकडून ऐकायचं आहे। आपल्यासोबत आहेत सुरेश पवार सर, आपण त्यांना विचारूया। पवार सर नमस्कार। नमस्कार। नेमकं कशा पद्धतीने निवेदन दिले आणि तुम्ही जनावरांची सेवा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी करावी असं निवेदनात लिहिले, काय अडचणी आहेत? या धाराशिव जिल्हा स्तरावरती आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे साखर कारखाने आहेत आणि त्या साखर कारखान्यावर जे काही बाहेरून जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे आणि बैलजोडी ऊस वाहतूकदारांची देखील संख्या जास्त आहे आणि त्यांच्या बैलांना आता सध्या खरकूत होणं किंवा खरकुताचं इंजेक्शन किंवा खरकुतावर उपचार किंवा लाळीचं इंजेक्शन त्या बैलांना देणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि हे ऊसतोड कामगार या बैलाकडे लक्ष देत नाही। त्यासाठी मी या धाराशिव जिल्ह्याचे जे काही पशुसंवर्धन उपायुक्त साहेब आहेत त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे, जेवढे काही कारखाने आहेत त्या कारखान्याच्या स्तरावरती जे काही बैलजोडी आहेत त्या बैलजोडीला आपल्या जे काही प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत तालुका स्तरावरती त्यांना आदेश द्यावं आणि त्या कारखाना स्तरावरती जाऊन त्यांचं काय लाळीचं इंजेक्शन असेल किंवा खरकुताचं इंजेक्शन असेल हे देण्यासाठी सहकार्य करण्याच्या हेतून आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आतापर्यंत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी या बैलाच्या तपासण्या करतात अशा पद्धतीची काय माहिती आहे का? आता मी उपायुक्त कार्यालयामध्ये आम्ही संबंधित जे काही देशमुख साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केलो। त्यांचं म्हणणं असं आलं की कारखाना स्तरावरून कारखाना प्रशासन असो किंवा बैलजोडी ऊसतोड कामगार असतील यांच्या स्तरावरती आम्हाला कसल्याच प्रकारची माहिती देत नाहीत किंवा आम्हाला कल्पना देत नाहीत। त्याच्या संदर्भात आम्ही कारखाना स्तरावरती आत्तापर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही या संदर्भात त्यांनी बोललेलं आहे। परंतु माझी एक कळकळीची विनंती आहे या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाला, आम्ही संघटनेच्या माध्यमातून जे निवेदन दिलेलं आहे येत्या काही काळामध्ये त्यांच्या स्तरावरती योग्य कारवाई करायला पाहिजे। कारखाना स्तरावरती जाऊन त्या बैलांची तपासणी केली पाहिजे, त्यांना योग्य औषधोपचार केलं पाहिजे, अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करणार आहेत, हे निश्चित आहे। बरं, ते ऊस वाहतूक करणारे जे बैलगाडीला जे बैल ऊस वाहतात ते बैल मरण पावायलेत, कारण वजन जेवढं आहे ते त्याच्यापेक्षा 5 पट जास्त वजन असल्यामुळे बैलाचं आयुर्मान कमी होत आहे। या बाबतीमध्ये तुम्ही काय बोलणार? एकंदरीत असं सांगायचं म्हणलं तर जे काही बैलगाडी ऊसतोड वाहतूकदार असतात ते कारखाना स्तरावरती त्यांच्याकडून फार मोठ्या स्वरूपामध्ये उचल घेतलेली असते आणि ते उचलीचा परतफेड करण्यासाठी एकच त्यांच्या डोक्यामध्ये असतो आणि ज्यावेळेस बैलगाडीमध्ये ऊस भरतात ते सरासरी 1700-1800 क्विंटल किलोच्या पुढून ऊस त्या गाडीमध्ये असतो आणि बैलाच्या ताकदीपेक्षा त्या गाडीमध्ये घातलेला ऊस हे जास्तीचा असतो। आणि सांगण्याचं तात्पर्य कसं आहे, जी काही बैलजोडी ऊस वाहतूकदार आहेत एका सीझनपुरतं ते बैलजोडी काम करतात आणि पुढच्या सीझनमध्ये ते बैल काम करत नाहीत। त्यांच्या छाती किंवा फासोळ्या ज्या असतात फाकलेल्या असतात आणि ती बैलजोडी दुसऱ्या वर्षी कुठल्याच कामाला येऊ शकत नाही। त्यासाठी मला या बैलगाडी ऊस वाहतूकदारांना देखील कळकळीची विनंती करायची आहे की आपण मर्यादेपेक्षा जास्त आपल्या गाडीमध्ये ऊस वाहतूक करता कामा नये आणि जे काही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगानं या कार्यालयाकडून जनजागृती होईल आणि आपल्या स्तरावर देखील ऊस वाहतूकदारांनी आपल्या बैलांची तपासणी करून घ्यावी आणि त्यांना लाळीचे इंजेक्शन आणि खरकुताचं इंजेक्शन वेळेवर द्यावं, त्यांना देखील माझ्या संघटनेच्या वतीने मी आवाहन करतो। बरं, तुम्ही आता पूर्ण जिल्ह्यामध्ये जी कारखाने आहेत त्या कारखान्यावरच्या वाहन चालकाला काय आवाहन करणार आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना काय निवेदनामध्ये आवाहन केलं? एक तर पशुसंवर्धन उपायुक्त जे आहेत धाराशिवचे त्यांच्या स्तरावरून येणाऱ्या काळामध्ये
या महिन्यामध्ये संबंधित जे तालुक्याचे त्यांचे जे विभागाचे अधिकारी आहेत त्यांना पत्राद्वारे निर्देश द्यावं आणि त्यांच्या माध्यमातून कारखाना स्तरावरती जाऊन की जे काही बैलजोडींचे ज्यांना उपचार हवे आहेत अशा बैलांचे उपचार करावेत, त्यांना लाळीचं इंजेक्शन द्यावं आणि त्यांना जे खरकुताचं इंजेक्शन आहे त्याच्यावरती देखील त्यांनी उपचार करावं आणि जे काही ऊस वाहतूकदार आहेत, जे काही बैलजोडीचे ऊस वाहतूकदार आहेत यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, आपण देखील वेळेवर त्या बैलांना औषधोपचार घेतलं पाहिजे, लाळीचं इंजेक्शन घेतलं पाहिजे आणि खरकुताचं जे की इंजेक्शन घेतलं पाहिजे. त्यांनी देखील त्या बैलांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, एवढंच मी सांगू शकतो. तर हे आहेत ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार. यांचं स्पष्ट मत आहे की बैलांची मुक्या प्राण्याची काळजी घ्या आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी प्रत्येक बैलाची तपासणी करणं गरजेचं आहे. शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे कारखाने आहेत त्या कारखान्यावर बैल जे गाडी वाहतात, ऊसाची गाडी वाहतात, त्या बैलाच्या तपासण्या कराव्या आणि वेळोवेळी त्याच्यावर औषध उपचार करून या बैलाची मुक्या प्राण्याची काळजी घ्यावी अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव येथे दिलेलं आहे. तर बघूया या अधिकारी या जनावराच्या आरोग्याकडे कसं लक्ष देतात ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. मी प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.